महाराष्ट्र सरकारने देशी गायींना राज्यमाता गोमाता म्हणून घोषित करण्याचा निर्णय घेतला आणि त्यावरून राजकीय वातावरण तापलं। या निर्णयावरून टीका करताना शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलंय की सध्याचं सरकार हे बैलपुत्र आहेत, त्यांचा बाप बैल असल्यामुळे त्यांची बुद्धी ही बैलाची आहे। तुम्ही सावरकरांना मानता ना? त्यांचा एक हिंदू हृदय सम्राट म्हणून राज्यमातेविषयी जे म्हणणं आहे ते तुम्ही आधी समजून घ्या। जर तुम्ही या घोषणा केल्या असतील तर सावरकरांचं नाव घ्यायचं नाही। पण संजय राऊत नेमकं असं का म्हणाले आणि सावरकरांनी गायीविषयी काय मतं मांडली आहेत, बघूया आजच्या व्हिडिओमधून। नमस्कार, मी सर्वेश, तुम्ही बघताय सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात आणि महत्वाचं। स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर आणि त्यांचे गायीबद्दलचे विचार स्पष्ट करताना त्यांच्या गाय एक उपयुक्त पशु या वाक्याचा नेहमीच उल्लेख होतो। त्यांच्या क्ष किरण या निबंधातील दुसऱ्या प्रकरणाचं हे शीर्षक आहे। या शीर्षकात सावरकरांनी गाय ही फक्त एक उपयुक्त पशु आहे, माता नव्हे आणि देवता तर नव्हेच नव्हे असं स्पष्ट म्हटलंय। समग्र सावरकर वाङ्मयाच्या 5व्या खंडात हा निबंध आहे। गोरक्षण आणि गोभक्षण असा भेद ब्रह्मसृष्टीत नाहीच आहे। ब्रह्मसृष्टीचा पुरस्कार करणाऱ्या लोकांबद्दल सावरकरांनी काही रोखठोक प्रश्न केलेत। ब्रह्मसृष्टीनुसार सर्वांना, अगदी प्राण्यांनाही देवाचे अवतार मानणाऱ्यांवर त्यांनी अत्यंत तीव्र शब्दात टीका केली आहे। आपण आज कोणत्या काळात राहत आहोत याची आठवणही त्यांनी या निबंधात करून दिली आहे। प्रश्न ब्रह्मसृष्टीतला आणि उत्तर आजच्या मायासृष्टीतले असं जर केलं तर मोठा गोंधळ उडेल याची आठवण त्यांनी करून दिली। ब्रह्मसृष्टीत जर गाय आणि गाढव समान आहेत म्हणून गायीचं पंचगव्य पिण्याचा संस्कार आहे, मग यज्ञादी धर्मविधीत गाढवीचे पंचगाढव्य ब्राह्मणांनी प्यावे का, असा प्रश्न ते विचारतात। सुबुद्ध, दयाशील आणि प्रामाणिक माणसांच्या डोळ्यांवर धर्माची झापड पडली की त्यांची बुद्धी भ्रष्ट होते असं ते ठामपणे सांगतात। गोरक्षण आणि गोभक्षण दोन्हीही का केले जाऊ नये? ब्रह्मवादाने या दोन्हीला स्वीकारला आहे। भक्षण आणि रक्षण हा भेदच ब्रह्मसृष्टीत नाहीये। नासतो विद्यते भावः ना भावो विद्यते सतः। मग गोभक्षण का करू नये असं ते म्हणतात। गायीला देव मानून त्याचा अतिरेक केला जातो याबद्दलही सावरकरांनी स्पष्ट विचार मांडले। गायीत देव आहे असं पोथ्या सांगतात। आपल्याकडे वराह अवतारी देव डुक्कर झाले होते असंही पोथ्या सांगतात। मग गोरक्षणच का करावं? डुक्कर रक्षण संघ स्थापून डुक्कर पूजा का करू नये अशी रोखठोक भूमिका ते घेतात। ज्या अर्थी गोरक्षण, गोपूजा, गोभक्ती या कल्पनाच मुळी मायासृष्टीतल्या आहेत, तर त्या स्वीकारणं आणि नाकारणं हे सुद्धा व्यावहारिक, प्रापंचिक आणि तुलनात्मक विवेकाने होऊ शकतं असं सावरकर म्हणतात। गायीला देव मानणं म्हणजे माणुसकीला कमीपणा आणणं आहे। मायासृष्टीत जोवर मनुष्य आणि गाय बैल हे पशु आहेत तोवर मनुष्याने त्याच्याहून सर्व गुणांमध्ये हीन असलेल्या पशुस देव मानणं म्हणजे मनुष्याला इतर प्राण्यांपेक्षा कमी मानण्यासारखं आहे आणि माणुसकीला कमीपणा आणण्यासारखं आहे असं सावरकरांचं मत होतं। मनुष्याहून सर्व गुणांमध्ये अति उच्च असलेल्या प्रतीकालाच मनुष्याचं देवाचं प्रतीक मानणं उचित आहे। पाहिजे तर गाढवाने त्याच्याहून श्रेष्ठ असलेल्या गायीला देव मानावं, पण मनुष्याने असा गाढवपणा करू नये असं ते स्पष्ट सांगतात। शेण खाणं ही शिवी आहे, संस्कार नाही। गायीचं शेण आणि मूत्र प्राशन करण्यावर सावरकर अत्यंत कडक शब्दात टीका करतात। पंचगव्य प्राशन करणं हा अत्यंत किळसवाना प्रकार असल्याचं ते सांगतात। हा प्रकार हिंदूकरणाच्या संस्कारात असता कामा नये असं ते बजावतात। रत्नागिरी हिंदू सभेच्या शुद्धी संस्कारात पंचगव्य बंद केल्याची आठवणही ते करून देतात। गायीला देवता मानणं, गोभक्ती करणं हे भाबडेपणा म्हणून सोडून देता येईल, पण एखादा पडत मूर्ख त्याचं वैज्ञानिक बुद्धिवादाने समर्थन करत असेल तर ते अक्षम्य आहे असं ते सांगतात। गोरक्षणाची चळवळ धार्मिक आणि भाकडपणाच्या आधारावर न चालवता सुस्पष्ट आणि प्रयोगक्षम अशा आर्थिक आणि वैज्ञानिक पायावर चालवावी असं सावरकरांचं मत होतं। उगाच एखादी गाय आणि बैलाला देव किंवा देवी म्हणून गावोगावी हिंडवीत भीक मागायची, अशांना एकही दमडी देऊ नये। त्या बैलाला कामाला जोंपावं आणि त्या भीक माग्या गोभक्ताला राष्ट्रसेवेसाठी वेठीस धरावं असं सावरकर म्हणतात। स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी भूमातेस या कवितेमध्ये गायीला देव मानण्यामुळे सगळा देशच गाय झालाय अशी भूमिका मांडली। याबद्दल बोलताना सावरकरांचे नातू रणजित सावरकर यांनी BBC मराठीला सांगितलं
की देवासाठी प्रतीकं पशूंमधून निवडायचीच होती तर गायीऐवजी नरसिंहाला तरी निवडायला हवं होतं, अशी खंत ते व्यक्त करतात. त्राता देव नृसिंह सोडूनी पूजिस गायी जायमी, वाघाच्या पुढती म्हणून बनले गायीहुनी गायमी, अशी काव्यरचना त्यांनी केली आहे. स्वातंत्र्यवीरांनी गोरक्षेबद्दल इतके स्पष्ट विचार मांडले असले तरी उगाच गायीला मारा असं सांगितलेलं नाहीये, याची आठवण आपल्याला रणजित सावरकर करून देतात. तसं सावरकर सुद्धा सनातनी होते, पण या हिंदू धर्माच्या अधपतनाला जाती व्यवस्था आणि अंधश्रद्धा जबाबदार आहे हे ओळखून त्यांनी वेळोवेळी त्यावर टीका केली. कारण सनातनी म्हणजे तर्क आणि विवेकाच्या आधारावर धर्म जपणं असतं असं ते मानायचे. आता ही माहिती तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा आणि बघत राहा सत्य पे सत्ता.